पाणी आणण्यासाठी अरुणावती नदीपात्रात गेलेल्या 12 वर्षीय चिमुकलीचा पाय घसरून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील काठोडा नजीक असलेल्या पारधीबेळा येथे घडली। वेदिका नरेश चव्हाण असे मृत चिमुकलीचे नाव आहे। आर्णी तालुक्यातील काठोडा नजीक असलेल्या पारधीबेळा हे 200 लोकांची आदिवासी वस्ती आहे। विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही येथे वीज, पाणी यासारख्या नागरी सुविधा नसल्याने आज एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला। यामुळे संताप व्यक्त होत आहे। पारधीबेळा येथील वेदिका ही चिमुकली आई वडील बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने आपल्या आजीसह पारधीबेळा येथे राहत होती। वस्तीत पाण्याची सुविधा नाही। महिला पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी वस्तीलगतच्या अरुणावती नदीपात्रात जातात। वेदिकाही त्यांच्यासोबत गेली होती, परंतु वेदिकाचा पाय घसरल्यामुळे ती नदीपात्रात पडली व त्यातच तिचा बुडून मृत्यू झाला। हे देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्ष उलटले आहे। 200 लोकांची वस्ती असलेल्या पारधीबेळा येथे आजही आवश्यक असलेल्या नागरी सुविधा नाही। पाणी आणण्यासाठी व कपडे धुण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय चिमुकलीचा बुडून अंत झाला असल्याने निष्क्रिय शासन व्यवस्थेनेच त्या निष्पाप चिमुकलीचा बळी घेतल्याचा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे। आता तरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। बेड्यावर आर्णी तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये आत्तापासून इथून नळ योजना सुद्धा नाही आहे, तिथं लाईन सुद्धा नाही आहे, त्या बेड्यावरची मुली इथून नदीवर गेली, नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली। ते तिथून येत असताना प्रशासनानं आर्णी तालुक्यामधून एकही आमच्या इथं नळसुद्धा इथून पारधीबेड्यावर कोणती योजना नाही आहे। त्याच्यासाठी तुम्ही एक बरी गेला, आता दुमार गेला नाही पाहिजे। माझी प्रशासनाला हेच विनंती आहे बा, आता चांगल्या याच्यानं लक्ष देण्यात यावे त्या गावामध्ये। त्या गावाचा इथून एखाद्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे। तिथं नळ योजना लाईन काहीच नाही का? काहीच नाही आहे, आतापर्यंत लाईन नाही आहे। याआधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले नाही का? हो, दिलं आहे निवेदन। प्रशासनाला मी कितीकडे जाऊन निवेदन दिलं आहे, जिल्हाधिकारीला। काहीच झालं नाही का? काहीच नाही। किती लोकांची वस्ती आहे? 200 लोकांची वस्ती आहे आतापर्यंत। अच्छा, हे मग पाणी आणायला गेली ती का नदीत? हो, पाणी आणायला गेली ती, इथून भांडी धुवायला, कपडे धुवायला गेली। सर ते पाण्याला गेली सर सकाळी। सर मी तर दूरच होतो सर, म्हणजे घरी नाव होतो। मी थोडंसं बाहेर गेलतो सर, ते सकाळी गेलती पाणी घ्यायला गेलती सर, पाय घिसरला सर, ते वात गेली सर, डोहात मेले सर। पाणी घ्यायला गेली पाणीचीच अडचण आहे सर, दुसरं काही नाही सर। पाणीचीच अडचण, पाणी भेटतच नाही सर। पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात। पहिली गोष्ट हे आहे सर, कम से कम तरी 30-35 साल झाले सर पाणीचीच आहे सर। इथं सुद्धा करण नाही सर, काही नाही, पाणी नाही, काहीच नाही सर। आता ते पोरगी मेली सर, काल उद्या आले सर, ते आता पाणी चालू करून दिलं। ते आर्णी तालुक्यातील कोटोडा ह्या गावामध्ये, ज्या ठिकाणी त्या कोटोडा गावाला लागून पारधीबेडा आहे, त्या ठिकाणी कुमारी वेदिका सुरेश चव्हाण हिचा पिण्याचा पाणी आणण्याकरता अरुणा नदीवर गेली आणि पाणी भरता भरता तिचा तोल न सांभाळल्यामुळे ती अरुणावती नदीमध्ये वाहून गेली। ही अतिशय दुर्दैवी घटना माझ्या विधानसभा क्षेत्रातील कोटोडा या गावातील पारधीबेड्यावर घडले। अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी आणि आईवडिलांना अतिशय वेदना झाल्या असतील, आणि म्हणूनच या दुर्दैवी घटनेमुळे मी तहसीलदार आणि बीडीओंना सूचना केल्या की अशा प्रकारची घटना पुन्हा या विधानसभेत घडू नये। त्याकरिता दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी मी पाणी टंचाईच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये तहसीलदार होते, बीडीओ होते, जलसंधारण विभाग आणि जलसिंचन विभागाचे जलजीवन मिशनचे अधिकारी त्या ठिकाणी होते, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंच आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते। त्यावेळेस मी स्पष्ट सूचना दिल्या, आर्णी तालुक्यातील जे काही 10-12 गावं असतील ते अति टंचाईग्रस्त असतात दरवर्षी, त्या गावांमध्ये 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी दिल्या।